नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 एका भव्य योग कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. 21 जून 2026 ला संपन्न झालेल्या या भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन मालवण नगर परिषद आणि सखा पाटील महाविद्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण धक्क्यालगतच्या नूतन मालवण बंदर जेटी इथं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मालवणच्या नगर परिषद नगराध्यक्ष सौ ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तहसीलदार गणेश लवे, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, मान्यवर नगरसेवक नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसंच योग साधक, योग मार्गदर्शक, योग प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शनपर संबोधन करताना जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत असल्याचं सांगितलं. योगामुळे शरीराची सुदृढता, मनाची प्रसन्नता होते आणि आत्मविश्वासाचं वर्धन होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी निरोगी व सक्षम समाज घडवण्यासाठी प्रत्येकानं योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवायचं आग्रहपूर्वक आवाहन केलं. योग ही भारतानं जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे आणि आज संपूर्ण जगाने ती स्वीकारली आहे. योगा केवळ व्यायामाचा प्रकार नाहीये, तर शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवन पद्धती आहे. नियमित योगाभ्यासामुळे विविध आजारांपासून संरक्षण मिळतं, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित व्हायला मदत होते, असंही जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी विशेष अधोरेखित करत सांगितलं. मालवण शहराच्या नयनरम्य व निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याच्या वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग कार्यक्रमात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत योगाभ्यासाचा हा एक अनुभव घेतला. त्यावेळी मालवण नगर परिषद नगराध्यक्षा सौ ममता वराडकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर मनोगतात योगाचं महत्व अधोरेखित केलं आणि त्या म्हणाल्या की निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनासाठी योग अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून स्वतः निरोगी राहावं आणि आपल्या कुटुंबासह समाजालाही निरोगी बनवण्यात योगदान द्यावं. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे विविध योगासनं सादर केली. योग दिनाच्या निमित्तानं आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प देखील करण्यात आला. या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात योग उत्साहवर्धक वातावरण निर्माण झालं होतं, अशी ही विविध तज्ज्ञांची प्रतिक्रिया आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालवण नगर परिषद, सखा पाटील महाविद्यालय मालवण, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.